तर असं ते चालू असायचं. ऑर्केस्ट्राची जी मंडळी यायची मुंबईपासून किंवा नागपूरपासून, ते रात्रभर एक म्हणजे ऑर्केस्ट्राची सुरुवात होण्याच्या 2 तासा आधी पोहोचायचो. ती गाडी आली की त्याचं सामान कसं उतरतं, ते कसे दिसतात ते लोक, कसे आता काय तयारी करतात, नंतर ते सर्व एक मला पॅशनेट करायचं, ते बघायचं मी. आणि त्यातून हा छंद जन्माला आला, निर्माण झाला असं मला वाटतं. आणि मग मी सुद्धा ऑर्केस्ट्रामध्ये, छोट्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचो. पैसे वगैरे मिळायचे नाही, पण एक छंद होता. लग्नामध्ये किंवा कुठल्या माईक जिथे मिळाला तिथं ओमप्रकाशची आवाज, अशोक कुमारची आवाज, मिठन चक्रवर्तीची आवाज, दादा कोंडके साहेबांची आवाज, नीडू फुले साहेबांची आवाज, असं काढणं सुरू. साधारण म्हणजे काय डायलॉग असायचे, म्हणजे आता तुम्ही जेव्हा करता तेव्हाचे डायलॉग आणि आताच्या मध्ये फरक पडला? नीडू फुले म्हणजे लोकांकडून ऐकलं तेव्हा सुदेश भोसलेचं कॅसेट आलं होतं, ते वेसावकर मंडळी. बाय काय वा काय वातावरण, आय मास्तरीन बाई बसा, या आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय अरे बाप, ते दादा कोणी काय चालू होतं. मिठून चिकडते, मंगल मंगल के दिन ही पैदा हुआ था और मंगल के दिन ही मरेगा, तेरे नाम का जो कुत्ता पालू. पण आपण पुढे जाण्याच्या आधी त्यावेळेला हे जितक्या आवाजामध्ये खूप वैविध्य असलेली अशी इंटरेस्टिंग कॅरेक्टर आता तशी तुम्हाला सापडतात आत्ताच्या ऍक्टर्स मध्ये? जरी सापडली तरी सुद्धा काय ना, एक जे लाईव्ह ऑडियन्स आहे ना, ती एक वेगळीच ऑडियन्स आहे. ते त्यांचं ते 80-90 मध्ये थांबली अजूनही. अच्छा. आजही तिथं मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे, वातावरण तापलेलं वाटतं बाबा, हा बसतो की काय, हे महेश, अरे वाचव रे बाबा, अरे मेलो की काय, अरे बापरे, अरे बापा, सारखं त्या झाडा कसं जातो की बाबा. तर आजही म्हणजे हेच आहे, ऐकायला तयार आहे. तुम्ही जर मी आता वरुण धवन काढणार, शाहिद कपूर, तर लोकांना इंटरेस्ट नाही म्हणजे का कोणाच ठाऊ. आधीचे वाईट नाहीत, पण लोकांना अजूनही ते शत्रुघ्नच पाहिजे. जली को आग कहते हैं, मुझे को राग जिस आग से बारूद बने उसे राजीव खांडेकर कहते हैं. असं ते चालू असतं. तर त्याच्यामुळे काय ते माझं एक ऑब्झर्वेशन आहे की लाईव्ह ऑडियन्स मिक्स असल्यामुळे त्यांना माहितीच्या गोष्टी जास्त आवडतात. अच्छा. आजही शब्बीर कुमार शानू, उदित नारायण, अरिजित आतापर्यंत त्याच्याकडे पूर्णतः पोहोचलाच नाही अजून. आणि हे सर्व कलाकार म्हणजे जे नवीन कलाकार, तर ॲज अन परफॉर्मर मला या गोष्टी वेगळ्या वाटतात. तर मी आजही जिथे करतो ते आपल्या जुन्या गोष्टी लोक पसंत करतात. पण मुंबईला आला